Hello. 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 Hello.
सगळ्यात आधी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवून आले साज या क्षणी, तुम्हारसे कांच्या मी नजरा रोखुनी. स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम विघ्न हरता गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राष्ट्रमाता राज्यमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक युवा संघटन आडवली टाकेवाडी यांना सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच मला संगीताला साथ देणारे, कीबोर्डला साथ देणारे आमचे स्वप्नीलदादा जाधव, बँजोला साथ देणारे प्रणितदादा मोहिते उर्फ दोदो, ढोलकीला साथ देणारे हेमंतदादा दुबळे, ऑक्टोपॅडला साथ देणारे सुजितदादा दुबळे. तसेच माझे गुरु आणि माझे वडील शाहीर विवेकजी शेलार हे मला कोरसला साथ देणार आहेत. आणि तसेच माझी बहीण अस्मिता शेलार आणि माझी शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच आजचा हा माझा कार्यक्रम इथे बघण्यासाठी उपस्थित शाहीर आहेत साहिलजी लवंदे बुवा, तसेच तेजताई पवार, स्वप्नीलदादा थोरे. या सर्व शाहिरांना शाहिरी मानाचा मुजरा करते. त्याचप्रमाणे आमच्या गावचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि माझ्या गावातील अनेक मंडळी माझा कार्यक्रम इथे बघायला उपस्थित आलेले आहेत आणि उत्सुकतेने या वैदेही शेलारचा कार्यक्रम इथे बघण्यासाठी जे सर्व रसिक जमा झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि माझे काका राजाराम शेलार, तसेच माझी काकी आणि सर्वजण आलेले आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि तसेच माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर विशालजी निकम यांना या शक्तिवाली शाहीर वैदे शेलारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे साऊंडला साथ देणारे राजेशदादा पड्याळ यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि विशाल बुवांना
आणि विशाल पोहानी प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तर मी माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहे. स्तवनला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा आदर. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो मायभूमीचा आदर. आणि जो कुणी हिंदुस्थानाशी लढला त्यांची काय कदर केली जाणार ना. बघा म्हणून काय म्हणायचंय, जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को. आपल्या देशावरती स्तवन आहे, त्यामुळे सगळ्यांचं जरासं नीट लक्ष असू द्या. जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को. डालेंगे तिरंगा अंदर और निकाल देंगे उसकी जान को. और किसी दुश्मन की माँ ने ऐसा दूध नहीं पिलाया जो मिटाएगा, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को. बघा काय म्हणायचं, ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान. ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान. पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान. पेटून उठला सारा हिंदुस्तान. जर सगळ्यांना आवडला असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला आला पाहिजे. क्या बात है.
प्राण घेतला त्या चैतनानं नाही ठेवली त्याने जाण त्या हराम पाकिस्तानानं यानं माफ करू नको आई गावचे देवस्थान शाहीर वैद्यच्या मनी लाभो सुख समाधान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान 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 त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान 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 उठला माझा सारा हिंदुस्थान भारत माता की बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलास चंद्र पांडुरंगाराम अखंड नागेश्वरीचा जय भवानीनाथ मंडळ चिंचोली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेले आहे गणाला सुरुवात करीत आहे एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे आणखी काही नको या पामराला आणखी काही नको या पामराला फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची आहे सन वर्षाने तोय पुन्हा ओढ लागली भक्त जना तुझ्या वाचून मन लागे
तुझ्या वाचून मन लागेना ये भुवरी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवरी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला, किती हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला, किती हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला. शाहीर वैदेहीच्या भावना जाती आज यार नांगना,
लाडक्या तू बाप्पा श्री जरा आवाज येऊ द्या तुमचा पण. सुनील देसाई गाव साखरपा, दिलीप नामे गाव साखरपा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत तर त्या सर्वांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. तसेच चिंचवली भाटरवाडी म्हणजे चिंचवली माझे गाव तिथून रवींद्र चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विवेक चव्हाण म्हणजेच माझा मामा याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि रेशम रसाळ याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर. जरा तुमचा आवाज येऊ द्या. थांबा जरा सगळ्यांनी शांत राहा. तुमचा आवाज येऊ द्या. सगळ्यांना उत्सुकता कशाची झाली? कशाची? असा आवाज आला पाहिजे. तुमचं प्रोत्साहन जेवढा मला मिळेल ना तेवढं विशाल बुवांना आज मी लवकरात लवकर घरी पाठवेन. चालेल ना बुवा? स्तवन गण झालेला आहे. गवळण घेते आणि जी गवळण आता घेणार आहे ती गवळण ऐकण्यासाठी आतून जरा बाहेर आला तर बरं होईल. बरोबर आहे ना? नाहीतर नंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या, काही ऐकायला आलेलं नाही. म्हणून आधीच सांगते बुवा बाहेर या आणि माझी गवळण ऐका. गवळण अगदी शास्त्रात आहे म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे. आधी मला सांगा गवळण हटके झाली पाहिजे की नाही? आणखीन जरा मोठ्याने. गवळण हटके झाली पाहिजे ना? घ्यायची म्हणून बघा काय म्हणायचंय.
त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता, सवंगड्यांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता. म्हणून काय म्हणायचं बघा, तो 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 इमान घेऊन उडते आकाशात. बुवा आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा. म्हणून काय म्हणायचं बघा, लगेच गवळणीला सुरुवात करते. तो 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 कान्हा. कान्हा माहितीये ना सगळ्यांना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. पुढे बोलू ना. आता बुवांचं नाव काय आहे? विशाल निक. म्हणून बघा नीट लक्ष असू द्या. दिसला विशाल तो, पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका. दिसला विशाल तो लांबना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. ऐकायला आलं? वरती ऐकायला आलं? म्हणून बघा काय म्हणायचंय. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. आधी पटवून देते बघा. तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत त्या यमुनेच्या काठावर यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो. आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहिती आहे ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना. आता विशाल विशाल दिसला. विशाल म्हणजे काय, तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल, विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. आता श्याम म्हणजे कोण, तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो, माहितीये ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. घ्यायची गवळण घ्या. यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा शामना. दिसला विशाल तो लांबना,
दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामना. बघा गवळण अगदी शास्त्रात आहे, बरोबर आहे ना? तर बुवा दुसऱ्या बारी देऊन इथं काही बोलाल तर तसं चालणार नाही. स्वप्नीलजी थोरे यांकडून गवळणीसाठी आणि खेडच्या वाघिणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तर प्रश्नपद घेत आहे आणि बुवांना प्रश्न असा आहे, कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? बुवा जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन काही रसिकांना सांगाल तर तसं चालणार नाही. प्रश्नपद घेते, लक्ष असू द्या. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा ध्यानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा ध्यानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. दिला सवाल उत्तर करा, नाहीतर हातात बांगड्या भरा हो.
गावाचं उत्तर करा नाहीतर हातात बांगड्या भरा आज गाडतोय शक्ती तुरा एक विषय माझा ध्यानी धर आज गाडतोय शक्ती तुरा एक विषय माझा ध्यानी धरा तिला गावाला वरदा कराव नाहीतर हातात बांगड्या भराव तिला सवाल वरदा कराव हातात बांगड्या भराव तिला सवाल वरदा कराव हातात बांगड्या भराव तिला सवाल वरदा कराव हातात बांगड्या भराव तिला सवाल उत्तर द्या खरा नाहीतर हातात बांगड्या भरा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी इथे संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.